and print the nth numbers of employee details. Nth numbers of employee details read and print करायचे using C program. C use the standard library. C ची own library stdi.h. Structure is a user defined. Structure declare करताना inside the main function किंवा outside the main function. मी outside घेतोय. The struct keyword create in the structure employee चे member integer मध्ये employee चा ID, string मध्ये त्या employee चा name store करताना size 10, float मध्ये त्या employee ची salary. End of the structure end केला. Executable body आपली main body असते. Main body मध्ये the struct keyword create in the structure employee चा variable is a type of the array. Array ला size किती 100, तर maximum 100 record read and print करता येईल. तो 1 by 1 रेकॉर्ड रीड करण्यासाठी एक्झॅक्टली किती एम्प्लॉयचे रेकॉर्ड कलेक्ट करायचे ते n. तर फर्स्ट डिसाइड करा आपल्याला हाऊ मेनी एम्प्लॉय. तर एंटर द हाऊ मेनी एम्प्लॉय आपल्याला किती नंबर्स ऑफ एम्प्लॉयचे डिटेल्स रीड अँड प्रिंट करायचे ते n. तर स्कॅनएफ फंक्शन थ्रू %d एम्परसाइन n एम्प्लॉयचे डिटेल्स रीड अँड प्रिंट करण्यासाठी 1 by 1 रेकॉर्ड रीड करण्यासाठी आय इनिशियलाइज 0. आय इज अ लेस दॅन कोणापेक्षा n एम्प्लॉयपेक्षा, तोपर्यंत आय काय होईल प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर इनसाइड जाईल. स्टेटमेंट देईल एंटर द एम्प्लॉई ID नेम सॅलरी. एंटर करा. एंटर केलेली व्हॅल्यू रीड करण्यासाठी स्कॅनएफ फंक्शन थ्रू ID इंटिजरमध्ये, नेम स्ट्रिंगमध्ये, सॅलरी फ्लोटमध्ये. एम्परसाइन ई ऑफ आयच्या पोझिशन किती 0 पोझिशनला त्या एम्प्लॉयचा ID. एम्परसाइन ई ऑफ आयच्या पोझिशनला त्या एम्प्लॉयचा नेम. एम्परसाइन ई ऑफ आयच्या पोझिशनला त्या एम्प्लॉयची सॅलरी. आयची व्हॅल्यू किती आहे 0 पोझिशनला फर्स्ट एम्प्लॉयचे डिटेल्स रीड होईल. पुन्हा आय ++ झाला म्हणजे 1 होईल. 1 इज अ लेस दॅन n पेक्षा असेल तर 1 पोझिशनला नेक्स्ट एम्प्लॉयचे डिटेल्स काय होणार आहे रीड. असे n एम्प्लॉयचे डिटेल्स काय होते रीड होते. रीड झालेले डिटेल्स स्क्रीनवरती डिस्प्ले करायचे फॉर्मॅटेडमध्ये. तर स्टेटमेंट देतो डिस्प्ले द एम्प्लॉय डिटेल्स. एम्प्लॉयचे डिटेल्स आपल्याला डिस्प्ले करताना फॉर्मॅटेडमध्ये आउटपुट आणायचं आपल्याला. तर फॉर्मॅटेडमध्ये डिस्प्ले करताना फर्स्ट त्या एम्प्लॉयचा डिस्प्ले करायचा ID. /t म्हणजे होरिझॉन्टल टॅब. एका टॅबच्या बाय डिफॉल्ट स्पेस 8 असतात. त्यानंतर त्या एम्प्लॉयचं नेम आणि त्या एम्प्लॉयची सॅलरी. आता n नंबर्स ऑफ एम्प्लॉयचे डिटेल्स रीड आहे. तर n नंबर्स ऑफ डिटेल डिस्प्ले करताना पुन्हा आय इनिशियलाइज 0, आय इज अ लेस दॅन n, तोपर्यंत आय काय होईल +. गिवन कंडिशन ट्रू असेल तर डिस्प्ले करताना फंक्शन प्रिंट एफ आहे. सर्वात पहिले डिस्प्ले त्या एम्प्लॉयचा ID /t देतोय, एम्प्लॉयचं नेम स्ट्रिंगमध्ये /t देतोय आणि त्या एम्प्लॉयची सॅलरी फ्लोटमध्ये. तर ई ऑफ आयची पोझिशन 0 पोझिशनवरचा जो ID आहे स्टोअर झाला तो ID प्रिंट करा. ई ऑफ आयच्या पोझिशनवरचा त्या एम्प्लॉयचं नेम आणि ई ऑफ आयच्या पोझिशनवरचं त्या एम्प्लॉयची सॅलरी. मग n नंबर्स ऑफ एम्प्लॉय डिटेल्स रीड होतील तर n नंबर्स ऑफ एम्प्लॉयचे डिटेल डिस्प्ले पण होणार आहे. रिटर्न 0 टर्मिनेट द मेन फंक्शन टर्मिनेट केलं. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. तर प्रोग्राम कंपाइल अँड रन सायमल्टेनियसली. तर एंटर द हाऊ मेनी एम्प्लॉय 3. मग 3 एम्प्लॉयचे डिटेल्स. एंटर द एम्प्लॉय ID 101, नेम अमोल, सॅलरी 23,000, ID 102, नेम इज इक्वल टू माही, सॅलरी 18,000. एंटर द ID 103, नेम इज इक्वल टू रवी, रवीची सॅलरी 25,000. तर एंटर द हाऊ मेनी एम्प्लॉय 3 एम्प्लॉयचे डिटेल्स रीड आणि 3 एम्प्लॉयचे डिटेल्स प्रिंट. रीड अँड प्रिंट द n नंबर्स ऑफ एम्प्लॉय डिटेल्स. तर एम्प्लॉयचा ID, त्या एम्प्लॉयचे नेम आणि त्या एम्प्लॉयची सॅलरी. डिस्प्लेड आउटपुट इन फॉर्मॅटेडमध्ये आउटपुट काय आला पाहिजे डिस्प्ले आला पाहिजे. ठीक आहे. मग रीड अँड प्रिंट द n नंबर्स ऑफ एम्प्लॉयज